श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 64 रावणाचा वध. ओम श्रीराम. श्रीराम प्रभूंचा तो महापराक्रम पाहून रावण आश्चर्यचकित होतो व तो श्रीरामांचे मनोमन पूजन करतो. त्यावेळी रावण आपले मनोगत व्यक्त करतो की रामस्पर्शाने जर का मृत्यू आला तर जन्ममृत्यूचे बंधन राहणार नाही, उलट मुक्तीच त्याच्याकडे येईल व त्याला वंदन करील. आणि मग रावण तेथील समस्त वानरसेना व राक्षस सेनेला म्हणतो की श्रीरामच आपला खरा हितचिंतक आहे व म्हणूनच तो आपणा सर्वांचे कल्याण करण्याकरिता इथे आला आहे. श्री वसिष्ठ गुरूंनी किमया केली अन सीता मातेसह श्रीरामाला इथे पाठवले. आता माझ्याकरिता फक्त रामच एकमेव ब्रह्म आहे व सर्व ब्रह्मांड तोच झाला आहे. रावण पुढे म्हणतो की रामने रावण एकच झाले, रावण जिरला राम राहिला. आणि सीता मातेला मी ओलीस धरल्यामुळे प्रभू श्रीराम इथे धावत आले. मग तो म्हणतो की हे राग द्वेषादी षडरिपुंनो, तुम्हालाही मी प्रार्थना करतो की तुमच्यामुळे मी अनेक सुखे भोगली, परंतु त्याचेच आता खूप दुःख होत आहे. तसेच राग द्वेष काम क्रोधादी षडरिपुंनो, तुमच्या विषयीचा जो अहंकार आहे ना, त्याला एका वळकटीत बांधा आणि भक्तिसागरात खोल बुडवून टाका व सतत श्रीरामाचे भजन करा. त्यानंतर पुन्हा युद्ध सुरू होते. तेव्हा रावणाचे एक शिर जाऊन तिथे दुसरे नवीन शिर तयार होत होते. हे पाहून श्रीरामांना सुद्धा आश्चर्य वाटत होते. मग रावण त्याचे कारण सांगतो. हे श्रीरामा, जे तुलाही माहीत नाही ते मी तुला सांगतो की रामामृताची कुपी नित्य माझ्या हृदयात आहे, म्हणून हे घडते आहे. असा हा रामनामाचा महिमा ऐकून तो रामबाण सुद्धा लज्जित होतो. तेव्हा रावण त्या बाणाला म्हणतो की तू सतत रामाजवळ असूनही हे रहस्य तुला कळले नाही. एवढे बोलून रावण त्या बाणाला म्हणतो की तरीही तू श्रीरामांचा बाण आहेस, म्हणून मी तुझा सन्मान करतो व तुला आता वंदन करतो. तेव्हा मग तो बाण श्रीरामांच्या भात्यात जाऊन बसतो व इकडे ती 10ही शिरे नाहीशी होतात व रावण गतप्राण होतो. रावणाचे चैतन्य स्वर्गाकडे निघून जाते व त्याचा देह तिथेच पडतो. आता आपण पुढे साधकाच्या दृष्टीने पाहू. हा भाग आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आता आपण थोडक्यात या कथेचं सार पाहण्याचा प्रयत्न करू. श्रीरामांनी हा जो पराक्रम केलेला आहे तो पाहून रावणही आश्चर्यचकित होतो. कारण
आत्तापर्यंत रावणाने अनेक भयंकर असे पराक्रम केलेले आहेत. अगदी स्वर्गावर चाल करून स्वर्गातल्या देवतांना, इंद्राला वगैरे सुद्धा त्याने जिंकलेला आहे. परंतु असा पराक्रम रावणाने सुद्धा कधीच पाहिलेला नव्हता. आणि मग तो श्रीरामांचं मनोमन पूजन करू लागतो आणि आपलं स्वतःचं मनोगत व्यक्त करतो की मला जर रामस्पर्शाने मृत्यू आला तर मला मृत्यूचं बंधन राहणार नाही, ती मुक्तीच मला येऊन वंदन करेल. आणि ह्यासाठी तो सगळ्या राक्षस सेनेला आणि वानर सेनेला म्हणतो की तुम्हाला मी जी महत्त्वाची रहस्यमय जी गोष्ट आहे ती सांगतो, ती म्हणजे हा श्रीरामच आपल्या सर्वांचा हितचिंतक आहे. मी त्याच्याशी वैर पत्करलं त्याच्या मागचं कारण हेच आहे की श्रीरामाने इथे यावं, माझ्यासहित माझ्या सगळ्या राक्षस जातींचा उद्धार करावा, म्हणून मी सीता मातेला ओलीस धरलं. त्यामुळे श्रीराम प्रभू इथे आले आणि आता सगळ्या राक्षस जातीला तर ते उद्धार करणारच आहे आणि आता शेवटी माझाही उद्धार होणार आहे. तो पुढं म्हणतो की रामनी रावण एकची झाले, रावण झिरला राम राहिला. म्हणजे आता मी आणि श्रीराम आम्ही एकरूप झालो आहोत आणि आता रावण जिरतो, रावण इथे संपतो, परंतु राम हा अखंड असतो. कारण राम हा आदी आहे, अंती आहे आणि मध्यही आहे. म्हणून रावण जिरतो आणि राम शिल्लक राहतो. आणि तो त्या ज्या राग, द्वेष, काम, क्रोध, लोभ ह्यांच्या बळावर रावणाने आत्तापर्यंत या भूलोकावरली सगळी सुखे भोगली. मात्र तो त्या षड्रिपूंना प्रार्थना करतो, म्हणतो की मी तुमच्यामुळे ही सुखे भोगली, परंतु त्याचंच मला आता दुःख होतंय, कारण तुमच्यामुळे मी पापाचे डोंगर निर्माण केले. म्हणून त्या षड्रिपूंना तो काय म्हणतो की तुम्ही वाईट नाही आहात, परंतु तुमच्या विषयीचा जो अहंकार आहे ना तो वाईट आहे. इथे महत्त्वाची गोष्ट आहे. हे हे ही जी मंडळी आहेत ना, हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आदी, ही मंडळी खरंच वाईट नसतात, पण यांच्या विषयीचा जो अहंकार असतो ना, कारण अहंकार नसेल तर ही मंडळी कार्यच करू शकत नाही. माझ्या ठिकाणी जर अहंकार नसेल तर मला काम, क्रोध माझ्याच ठिकाणी निर्माणच होऊ शकत नाही ना. म्हणून ही मंडळी वाईट नाही, यांच्या विषयीचा जो अशुद्ध अहंकार आहे तो वाईट आहे. आणि मग तो रावण काय म्हणतो की त्या अशुद्ध अहंकाराला वळकटीत बांधा आणि भक्ती सागरात खोल बुडवून टाका. आता ही वळकटी काय म्हणजे आपण हे पुढच्या भागात पाहणार आहोत. परंतु त्या वळकटीत बांधा आणि भक्ती सागरात खोल बुडवून टाका आणि सतत श्रीरामांचे भजन करा. हे कोण सांगतंय? हे रावण सांगतोय. आता आपणच आपला जो अशुद्ध अहंकार आहे तोच रावण आहे. परंतु जेव्हा अशुद्ध अहंकार सुद्धा शुद्ध होतो तेव्हा तो अशुद्ध अहंकार हेच सांगतो की ईश्वराची भक्ती करा, साधना करा, म्हणजे श्रीरामाचं भजन करा. आणि मग त्यानंतर त्यांचं पुन्हा युद्ध सुरू होतं श्रीराम रावणाचं. आणि रावणाचं एक शिर जाऊन त्या जागेवर दुसरं शिर येऊ लागलं. हे पाहून श्रीरामांना सुद्धा आश्चर्य वाटलं, अरे हे नेमकं काय होतंय. तेव्हा रावण श्रीरामांना सांगतो की हे श्रीरामा, जे तुला माहीत नाही ते मी तुला आत्ता सांगतो. असं का होतंय तर रामनामाची जी अमृताची कुपी आहे ना ती माझ्या हृदयात आहे. म्हणजे रावण बाह्यांगाने संपूर्ण पापाचा डोंगर उभा करतो, पण अंतरंगातून, हृदयातून तो सतत श्रीरामांचं नामस्मरण करत होता. त्या श्रीरामाच्या नामस्मरणाची जी अमृतमय कुपी आहे ती त्याच्या हृदयात होती. त्यामुळे त्याची ती एक शिर जाऊन दुसरं शिर येत होतं. अर्थात इथं एक शिर किंवा एक मुख याच्या ऐवजी आपण त्याविषयी पाहिलं की रावण जी महापापं करत होता ती या नवमुखाच्याद्वारे करत होता. आणि
तो सतत हृदयातून श्रीरामांचं नामस्मरण करीत असल्यामुळे त्या रावणाचं एक एक मुख शुद्ध होत होतं. म्हणजेच रावणाचं एक शिर जाऊन दुसरं शिर येत होतं. म्हणजेच रावणाचं किंवा आपण जे आपल्यात जर अंतरंगातला जो अशुद्ध अहंकार रूपी रावण आहे, तो ज्या नवमुखाद्वारे ही महापाप करतो आणि आत्म्यावर झाकण टाकतो, आत्मसाक्षात्कार होऊ देत नाही, ती नवमुख सद्गुरु प्रणित साधनेने साधकाची एक एक मुख शुद्ध होत जातं. म्हणजेच अशुद्ध अहंकार ज्या नवमुखांचा वापर करतो त्यातलं एक एक मुख शुद्ध होत जातं. म्हणजेच कथेच्या दृष्टीने रावणाचं एक शिर जाऊन तिथे दुसरं शिर निर्माण होत होतं. आणि हे रहस्य तो श्रीरामा म्हणजे ज्याच्यामुळे ही शुद्धी होत होती त्यालाच हे रहस्य माहीत नाही. हे रावण श्रीरामांना सांगतो की माझ्या हृदयात तुझ्या नामाची अमृतमय कुपी आहे आणि त्याच्यामुळे हा असं घडतंय. आणि हे जे शिर तोडण्याचं काम जो रामाचा बाण करत होता ना, तो त्या बाणाला रावण म्हणतो की तू सतत रामाजवळ असून सुद्धा तुला हे रहस्य कळलं नाही. आता याचं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ही. म्हणजे पहा, रावण तर रामापासून राम आणि रावणाची कधीच भेट झाली नाही. ही शेवटची भेट आहे युद्धाच्या वेळेला. परंतु रामाचा जो बाण आहे तो रामाच्या भात्यात सतत होता ना, तरीही त्याला हे रहस्य कळलं नाही की रावणाची एक एक मुख जाऊन ती मुख शुद्ध कशी होत होती. तेव्हा रावण त्या बाणाला म्हणतो की तुला ही रहस्य कळलं नाही. म्हणजे याचा एक वेगळा पैलू जर पाहिला ना, तर असं लक्षात घ्या की ईश्वराच्या जवळ राहणारी खूप मंडळी असतात, परंतु ईश्वरीय रहस्य त्यांना समजत नाही. सद्गुरूंच्या जवळ राहणारी खूप माणसं असतात, परंतु त्यांना सद्गुरू कळतच नाही, ओळखताच येत नाही. हा, सद्गुरूच्या त्या सहवासाचा त्यांना पुढे जाऊन फायदा होतो, परंतु जवळ राहून ही रहस्य समजत नाही किंवा समजतातच असं नसतं. काही सद्गुरूंचे शिष्य सद्गुरूपासून दूर राहून सुद्धा त्यांना हे रहस्य समजतात. याचं कारण काय? ते सतत सद्गुरूंच्या नामस्मरणाच्या अनुसंधानात असतात, म्हणून त्यांना हे रहस्य समजतात. मात्र काही मंडळी सद्गुरूंच्या किंवा ईश्वराच्या जवळ राहून सुद्धा त्यांना ही रहस्य, कोणती रहस्य? शुद्धीकरणाची रहस्य, त्या आत्मसाक्षात्काराची रहस्य, भक्तीची रहस्य, ज्ञानाची रहस्य, ही कर्मयोगाची, ज्ञानयोगाची, भक्तियोगाची, या तिन्ही योगांचा समन्वय करण्याची जी रहस्य आहेत, ती रहस्य सद्गुरूंच्या किंवा ईश्वराच्या जवळ राहूनही समजतीलच असं नाही. त्याकरता त्या शिष्याला, त्या भक्ताला आपल्या सद्गुरूंशी अखंड समर्पित राहावं लागतं, तेव्हा समजतात. तशी समजत नाही. याचा हा दुसरा पैलू आहे. याचं एक थोडंसं उदाहरण द्यायचं जर म्हटलं तर पहा, नामदेव महाराजांना पांडुरंग पंढरपुरामध्ये रोज नामदेवाच्या हाताने नैवेद्य खायचा, त्याच्याशी बोलायचा, गप्पा मारायचा. परंतु या कणाकणात भरलेलं रहस्य, ईश्वरीय रहस्य नामदेवांना समजलेलं नाही. नामदेवांना काय वाटायचं की देव फक्त त्या पंढरपुराच्या देवळातच आहे, तो माझ्याशी बोलतो, याचा अहंकार नामदेवांना येतो. आणि तो अहंकार घालवण्यासाठी शेवटी ईश्वराला म्हणजे विठ्ठलाला, पांडुरंगाला काय योजना करावी लागते? तर नामदेवाला गोरोबा काकांकडे पाठवून त्याचं गाडगं, त्याचं मडकं कच्चं आहे हे सिद्ध करावं लागतं. तेव्हा नामदेव पण चिडतो, तो देवाकडे येतो, देवाला म्हणतो तू काय या लोकांकडे पाठवले, त्यांना तू भेटत नाहीस, मला तू भेटतोय आणि तू मला त्यांच्याकडे पाठवलेस. तेव्हा विठ्ठल पांडुरंग म्हणतात की बाबा, त्यांनी जे सांगितलं तेच खरं आहे, तुझं गाडगं अजून कच्चं आहे. ते तिथे काय गप्पा मारत होते. तेव्हा नामदेव म्हणतात, नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे, आम्हा ते उंगळवाणी वाटत असे. म्हणजे ते प्रकाशाविषयी बोलत होते, मला ते काय समजत नाही. आणि मग पांडुरंग म्हणतात, हेच समजण्यासाठी तुला मी तिथं पाठवलं होतं, तरी तुला समजलं नाही. आता तू औंढ्या नागनाथला जा, तिथे तुला हे रहस्य समजेल. मग ती पुढची कथा तुम्हाला माहीत आहे. म्हणजे ईश्वराच्या किंवा सद्गुरूंच्या जवळ राहूनही ही रहस्य समजतीलच असं नाही. त्याकरता काय असावं लागतं?
समर्पित जीवन, सद्गुरूंशी संपूर्ण सरेंडर राहावं लागतं. तेव्हा ती रहस्य सद्गुरू किंवा ईश्वर आपल्याला समजावून देतो. आणि मग त्यांचं ते त्यानंतर मग रावणाचा तिथे देह पडतो. रावणाच्या हृदयातून ती जी त्याची जीवाची जी अंतरात्म्याची जी ज्योत आहे ती ज्योत बाहेर निघते आणि ती ज्योत श्रीरामांच्या हृदयात शिरून श्रीरामांशी एकरूप होते. म्हणजेच तिथे रावणाला सायुज्य मुक्ती मिळते. म्हणजेच रावण जीवरूपाने स्वर्गात जातो. ही ही इथे या अध्यायाची कथा झाली. याचं जे साधकाच्या दृष्टीने आहे हा भाग आपण आता पुढल्या भागात पाहणार आहोत. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.